जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मला आनंद होतो की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनाला चारचाकी वाहनं आपण देऊ शकलेले आहेत. कारण की पोलीस प्रशासन हे प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ठेवणं ही त्यांची जबाबदारी. आणि जर त्यांच्याकडे चांगली वाहनच नसतील तर कशी आपण अपेक्षा करू शकू. आणि म्हणून ह्या 31 वाहनांचं आज लोकार्पण झालेलं आहे. आणि एवढे दिवस जी काही वाहनं होती त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपलं पोलीस प्रशासन काम करत होतं. पण ह्या आधुनिक नवीन वाहनांच्यामुळे आणखीन चांगला रिस्पॉन्स टाईम वाढेल आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन करू शकते. आणि जी मागणी केलेली आहे ती मागणी ह्या येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमधून आपण पूर्ण करू. कारण की पोलीस यंत्रणा ही आनंदी असेल, समाधानी असेल तरच चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात आणि कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखू शकतात. पालकमंत्री महोदयांनी जसं सांगितलं तसं जिल्हा पोलीस दलाला त्यांनी शक्ती दिले आणि गती पण दिले. दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या की याच्यातून आमचा DPDC मधून आम्ही वित्त दिलं, त्यामुळे यांना शक्ती आणि गती प्राप्त झाली. माझी मागणी आता त्यांच्याकडे अशी, त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांचे सामान्य जनतेच्या संरक्षणाची मती डोक्यामध्ये ठेवावी आणि तीच नीती राबवावी, जेणेकरून जिल्ह्यामध्ये सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे जे त्यांचं ब्रीद आहे ते अंतिमता दिसेल लागेल. नमस्कार. आज आमचं सदरक्षणगड हा किल्ला आणि 31 वाहनांचा लोकार्पणाचा कार्यक्रम माननीय पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडलेला आहे. आम्हाला या निमित्ताने किल्ला जो झाला तो प्रेरणा, चैतन्य आमच्या पोलीस जवानांना परेड मैदानावर मिळावं आणि नेहमी कार्यरत राहण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी हा किल्ला आहे, शौर्याचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे वाहनं जी आहेत, आमचा रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा, लोकांपर्यंत आम्ही त्वरित पोहोचावं, ग्रामीण भागात, दुर्गम भागातही पोहोचता यावं. वाहनं जुनी झालेली होती आणि ही मागणी आम्ही DPC मधून पालकमंत्री महोदयांना केली आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला त्वरित त्याच्यात सुलभ प्रक्रिया राबवून आम्हाला उपलब्ध करून दिली. आणि आज आपल्याला 25 वाहनं DPC मधून मिळालेली आहेत आणि 6 गरुड वाहनं आम्हाला आपल्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आणि कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टचे आमचे ADG आहेत त्यांच्याकडून मिळालेली आहेत. ही 6 वाहनं जी आहेत ती सर्व्हेलन्स वाहनं आहेत. त्याच्यातून लाईव्ह स्ट्रीमिंग होतं, तसेच त्याच्यावरती उभं राहून देखील बंदोबस्त करता येतो. त्याच्यात इन्व्हर्टर आहे, कुठेही आपत्तीच्या भागातही त्याला किंवा सभा असेल, कुठे काही मोर्चा असेल त्या ठिकाणी त्याला वापरता येतं. आणि इतर सर्व जी वाहनं आहेत ती जीप कार प्रकारातली आहेत, सर्व अत्याधुनिक वाहनं आहेत. तर या वाहनांचा उपयोग निश्चितच आमचा अजून रिस्पॉन्स टाईम कमी करण्यात आणि जनतेला लवकरात लवकर सेवा पुरवण्यात होईल. आणि त्याबद्दल मी शासनाचे आणि आदरणीय पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदयांचे आभार व्यक्त करतो. Collector sir and SP sir to making our cop as a special super cop. आता आम्ही बघितलं की जे गाड्या आले ते आपल्या परभणीमध्ये, जेणेकरून त्याच्याने आपली पोलीस प्रशासनाची गती वाढेल आणि लवकरात लवकर जे कोणती घटना घडली तिथे पोलीस सक्षम कमी वेळामध्ये जाईल.